सो हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे एक छोटीशी आणि सिंपल रेसिपी. ती म्हणजे आहे मसाला पापड. सो आपल्या इथे तवा आपण गॅस चालू करून तवा तापायला ठेवलेला आहे. तवा छान प्रकारे तापल्यानंतर त्यातून थोडासा असा धूर दिसल्यानंतर हा एक उडदाचा लिज्जत म्हणजे कोणताही पापड घेऊ शकता, पण कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, पण उडदाचा पापड हवा का तर मसाला पापड उडदाच्या पापडाशिवाय छान लागत नाही, उडदाच्या डाळीचा पापड. सो हा मी डीमार्टमधून आणलेला खूप मोठा पापड, जो की हॉटेलमध्ये शक्यतो आपल्याला सहज अवेलेबल होतात. म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा असेच मोठमोठे पापड असतात की ते मी सेम तसाच मी डीमार्टमधून आणला होता. सो छान तवा तापल्यानंतर तव्यावर थोडंसं तेल सोडलं मी चारी बाजूनी. त्याच्यानंतर हा पापड ठेवला. तो पापड मी दोन्ही बाजूनी छान लालसर भाजून घेतला आहे आणि मी दोन्ही दाखवणार आहे. जो छोटावाला उडदाचा पापड असतो तो सुद्धा आणि जो मोठावाला असतो तो सुद्धा. सो रेसिपी नक्कीच कंटिन्यू करा. मी दोन्ही पापड व्यवस्थित छान प्रकारे लालसर भाजून घेतले. तुम्हाला जसे लागेल तसे भाजून घ्या, पण अजून एक गोष्ट, गॅस मिडियम ठेवूनच पापड भाजा, म्हणजे छान कुरकुरीत पापड होतील. का तर तुम्ही फास्ट गॅसवर हे करायला जाल पण पापड काय कुरकुरीत होणार नाही, उगाच ते जळून जातील. पापड आपला भाजून झाला आहे. त्याच्यानंतर मी इथं थोडीशी लाल मिरची वगैरे टाकली. त्याच्यानंतर हा चाट मसाला की तो मी आणला होता, तो चाट मसालासुद्धा थोडासा खाली बेसला टाकला. त्याच्यानंतर थोडासा टमॅटो, कांदा, कोथिंबीर, म्हणजे माझ्याकडे जेवढ्या गोष्टी घरात अवेलेबल होत्या मी त्या वापरलेल्या. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त कोण डाळिंबाचे दाणे, कैरी, थोडीशी काकडी एकदम बारीक चिरून हे सुद्धा वापरतात, पण माझ्याकडे एवढं काही अवेलेबल नव्हतं आणि मला बाळाला सोडून खाली जाणं पण शक्य नव्हतं, म्हणजे बाजारात जाणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे मी जे घरात होतं तेवढ्यातच भागवले, पण तेवढ्यातसुद्धा हॉटेलपेक्षाही छान पापड झालता. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि एकदम बारीक चिरून घ्या, असं नाही की खूप मोठं किंवा ओबडधोबड चिरायचं. खूप बारीक जेवढं तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढं छान बारीक चिरून घ्यायचं. सो मी कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर एवढ्या 3 गोष्टी घेतल्या होत्या. तुम्ही कैरी, काकडी, डाळिंबाचे दाणे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला अवेलेबल झाल्या तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडीशी पोह्यावरची जी एकदम बारीक शेव असते ती बारीक शेव मी त्याच्यावर टाकली. ते परत थोडासा चाट मसाला टाकला आणि तुमच्याकडे लिंबूसुद्धा असेल तर सगळं तयार झाल्यानंतर थोडासा लिंबूसुद्धा तुम्ही चारी बाजूने पिळू शकता. माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी लिंबू काय टाकलं नाही किंवा मी हे केलं नाही आहे. सो मी सगळ्यात पहिलं छोटावाला पापड मसाला पापड बनवला. हा मोठावाला मसाला पापड. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि परत एकदा सांगते, तुम्ही डाळिंबाचे दाणे, जी कच्ची कैरी असते ती कच्ची कैरी छान बारीक चिरून किंवा काकडी ह्या गोष्टीसुद्धा वापरू शकतात. माझ्याकडं नव्हत्या, मला लहान बाळ आहे त्यामुळे मला खाली जास्त जाता येत नाही. जे माझ्या घरात अवेलेबल असतं मी त्यातच पण जेवढं छान करता येईल तेवढं छान करण्याचा प्रयत्न करते. बारीक शेव मी नंतर ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना आणायला लावली होती. सो त्यांनी आणली रात्री, तेव्हा कुठे मग मी मसाला पापड तयार केला. पण हो, मलाही खूप आवडला, माझ्या मिस्टरांनाही खूप आवडला. मी अपेक्षा ठेवते की तुम्हाला ही साधी सरळ सोपी रेसिपी नक्कीच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला पापड नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप थोडक्यात बनवले. चला भेटू मग परत एकदा अशाच एक नवीन रेसिपीमध्ये.